नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट व अपक्ष असे 4 उमेदवार उभे असून आज या उमेदवारांचे प्रचाराचे नारळ माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आले. यावेळेस माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादीचे नेते श्याम सनेर, माजी कृषी सभापती किरण पाटील, माजी समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उमेदवार सौ कल्पना मुकेश खरात, कल्पेश चव्हाण, पंकज राजपूत, सौ निशा प्रमोद पाटील यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते. कल्पना मुकेश खरात यांचा प्रतिनिधी मुकेश खरात आमचे आदिवासी जी जागा आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य शांताराम राजपूत यांचा मुलगा जो सिलेंडरचं चिन्ह घेऊन आपल्या पक्षाच्या वतीने उभा आहे तो पंकज शांताराम राजपूत आणि चौथा कल्पेश चव्हाण या त्याचं चिन्ह फुगा आहे. हे चारही उमेदवार आपण पुरस्कृत केलेले आहेत. 2 उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे. आपल्या कल्पेश राजपूत यांचं चिन्ह सिलेंडर आहे आणि कल्पेश चव्हाणचं चिन्ह हे फुगा आहे. असे 4 चिन्हांवर आपले उमेदवार उभे आहेत. मित्रांनो, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की ज्या वेळेला इथे बजरंग बलीच्या मंदिरावर नारळ फुटतं त्याला यश येतं. मी आमदार झालो, पहिलं दर्शन इथे घेतलं, इथं नारळ फोडलं. वलवाडी, भोकर आणि नकाण्याच्या लोकांनी आशीर्वाद दिला. मी आमदार झालो 2009ला. अशा प्रकारचं या पवित्र मंदिरावर आपण नारळ फोडलेला आहे. या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये 2 प्रकारची निवडणूक महत्त्वाची आहे. 11 खेडी जी धुळे नगरपालिकेला जोडण्यात आलेली आहे. या 11 खेड्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आम्ही पाहिलं की 11 खेडे जोडत असताना आमच्या सगळ्या गावांनी ठराव करायला विरोध केला होता. इथे आपलं ग्रामपंचायत कार्यालय होतं. त्यावेळेला आम्ही सांगितलं की आमच्या 11 खेड्यांचा विकासाचा बॅकलॉग करायचा असेल तरच आम्ही येऊन आमच्या घरपट्ट्या वाढवायला नाही पाहिजेत. आम्हाला आहेत त्याच घरपट्ट्या ठेवल्या पाहिजे, कारण हा ग्रामीण शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. असं असताना सरकारने आम्हाला आश्वासित केलं की तुम्हाला 300 कोटी रुपये आम्ही या 11 खेड्यांच्या विकासाला देऊ आणि सगळ्यात मोठा हिस्सा वलवाडी, भोकर आणि नकारे या 3 गावाच्या वाटेला 150 कोटी येणार होते. पण हा 1 रुपया आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही. पालण्या तशाच आहे, रस्ते तसे आहेत, गटारी तशा आहेत, लाईट बंद आहेत. आमच्या पालिकेचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी 43 कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा प्रस्ताव होता, तो देखील यांनी घेतला नाही. सुदैवाने आम्हाला ज्या लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केलं मागच्या 10 वर्षामध्ये विधानसभेचं, त्यांनीसुद्धा आमच्या या गावाकडे लक्ष दिलं नाही. फक्त रील स्टार झालेत आणि कुठेतरी फोटो काढले, पण या गावाच्या समस्या, वलवाडी, भोकर आणि नकाऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून, आमदारांनी सुद्धा इथं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. मुकेशसारखा एक लढाऊ कार्यकर्ता, त्याला 2 वेळा विजयाने उलकवणी दिली, एकदा पंचायत समितीला, एकदा नगरपालिकेला. आज तो आपला प्रतिनिधी म्हणून, आज आमच्या गोरगरीब दलित आदिवासीचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. निशा प्रमोद पाटील ही सामान्य परिवारातली आमची भगिनी या ठिकाणी उभी आहे. कल्पेश राजपूतच्या वडिलांना एक मोठा वारसा आहे. जिल्हा परिषदचं पंकज राजपूतांना जिल्हा परिषदचं सभापतीपद त्याच्या वडिलांनी भोगलेलं आहे. अत्यंत उच्च शिक्षित असा पोरगा आहे. बापू सिकलचा बरं तो MA व्हायचं, त्याला या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि कल्पेश चव्हाण हा सुद्धा अत्यंत सुशिक्षित चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी फुग्या चिन्हावर उभा आहे. हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहावं लागणार नाही, कारण अजितदादा नावाचा नेता आमच्या पक्षाच्या पाठीशी आहे. विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नगर विकास खातं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. म्हणून अजितदादा एकनाथ शिंदेचं युती अत्यंत अभेद्य युती अशा प्रकारची आहे. आपण पाहिलं असेल या शहरामध्ये आमदारांची भाषणं आता काय होत आहेत की यांचे 17 मुस्लिम नगरसेवक यांचे पक्के आहेत. आता 17 तुम्ही निवडू नका, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांचे भाषणं म्हणजे ते असं बोलतात की फारुख शाहच्या मुलाला तुम्ही नगराध्यक्ष कराल का, ते महापौर कराल का. तर आम्हाला त्यांना सांगायचं आहे, अनुप अग्रवाल तुझ्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान, तुझ्या घरामध्ये प्लंबर दुरुस्त करणारा मुसलमान, तुझ्या MIDCच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे मुसलमान, आणि तुला आता हिंदू मुसलमान करायला लागलेला आहे.
आणि त्यांना सांगायला हरकत नाही, भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये 3 ठिकाणी ज्यांनी MIMशी युती केलेली आहे. अरे आमचा फारुख शाह आता MIM सोडून राष्ट्रवादी म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पक्षात आलेला आहे. आणि म्हणून वाल्याचा वाल्मिक होणारा आम्ही या देशाचा इतिहास पाहिलेला आहे 5000 वर्षापूर्वी. आणि म्हणून मित्रांनो, आता फारुख शाह सुद्धा हे आपले सेक्युलर आहेत आणि ते निवडून आल्यानंतर आज त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणी शहरामध्ये कोणी का होईना भारतीय जनता पार्टीचा महापौर बसता कामा नये. आणि भाजपचं पोलिसाचा सर्वे असा आलेला आहे, भाजपचं 22 जागांच्या पुढे त्यांच्या जागा जात नाही आहेत. आणि म्हणून मित्रांनो, 55+चा आकडा देणारा गिरीश महाजनला परवा त्या ठिकाणी सभेत बोलू देण्यात आलेलं नाही, कारण आकडे फोड करल्यानंतर त्यांचे काय हाल होणार आहेत हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून या शहरामध्ये जवळपास 50+ अशा प्रकारचं चित्र आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे अपक्ष धरून 22च्या पुढे जात नाही आहे. आणि आज आम्ही शिवसेना, शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ आणि आमचे पुरस्कृत उमेदवार अशा प्रकारचा 48 ते 52चा आकडा आज आम्ही पोलिसांच्या माहितीनुसार आम्ही पार करतोय. आणि म्हणून मित्रांनो, आज हे 3-4 उमेदवार आज आम्ही तुमच्या हवाली करतोय. एक दिलाने बापू, जसं आपण विधानसभाला काम करत काहीच भेट देवानी चिन्ह समजाडी लेवाना सुशिक्षित व्हायला आपल्याकडं कयच आपण काही डोक्याला खावाना तेल नाही लावतच आणि तो सर्व दिन करतात ना. आपण आपले बडाले कयच कोल्हे मतदान करणे आपण सगळेजण. आता फक्त आमच्या नकाण्याचं सोडून द्या, बोकरचं सोडून द्या, आमचा दैठणकर नगरचा सगळा आमचा दलित आदिवासींचा भाग आहे हा सोडून द्या. फक्त सुशिक्षित एरियावर आता आपल्याला लोकांना आपले चिन्ह समजून सांगायचे इतकंच आपली परिस्थिती आपली तयार झालेली. मित्रांनो, घरोघरी प्रचार करा, मोठ्या सभाची सुद्धा गरज नाही. लोक जो पण भेटतो रस्त्यावर, साहेब आता तुमचा महापौर, साहेब तुमचा महापौर, अशा प्रकारचं चित्र आता तयार झालेलं आहे. एक दिलाने या गोरगरीब माय मावल्यांचं आपण आपल्याला परिवर्तन करायचं आहे, या गावाचा विकास करायचा आहे, खेड्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि विशेषतः जी लाडकी बहीण योजना आणणारे आमचे 2 भाऊ महाराष्ट्रातले ज्यांनी योजना मांडली आणि ज्यांनी या योजनेला आर्थिक बळ दिलं ते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे असणारी सगळी नगरविकासाची खाती, लाडक्या बहिणीची खाती ज्यांच्याकडे आहेत, या भावांना आशीर्वाद देण्यासाठी या 4ही भाऊ आणि या बहिणींना तुम्ही आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. कल्पनाताई मुकेश खरात या दोघांची निशाणी आहे घड्याळ. तिसरा उमेदवार आपला मुकेश पंकज शांताराम भील उर्फ राजपूत यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. आणि सर्वसाधारण गटातून जो आपला कल्पेश चव्हाण उमेदवारी करतोय त्याची निशाणी आहे फुगा. या 4ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज या भगवान हनुमान मंदिरासमोर माजी आमदार शरद पाटील सर, माडाचे माजी अध्यक्ष आदरणीय किरण नाना शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण भैया पाटील, धुळे शहराचे अनिल मुंडळा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आहे. आजच्या या प्रचार रॅलीला महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे अनिल भाईदास पाटील सुद्धा काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होत आहे. मित्र हो, हा प्रभाग क्रमांक 7 अत्यंत मजेशीर आहे. धुळे शहराला लगत ग्रामीण भागातला हा मतदार राजा. जेव्हा हे 11 गावं ग्राम महानगरपालिकेला जोडले, फार असंख्य प्रश्न या गावाचे आहेत, या परिसरातील कॉलनींचे आहेत. पण 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये आणि 2 वर्ष या महानगरपालिकेच्या प्रशासन काळामध्ये महानगरपालिकेचं नेतृत्व हे काम करण्यासाठी असमर्थ ठरलेली आहे. आणि मी जनतेला या निमित्तानं विनंती करेन की नाचता येईना अंगण वाकडं अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती झाली आहे. ते काम करण्यामध्ये असमर्थ ठरलेत, कामाचा हिशोब ते देऊ शकत नाही. म्हणून त्यांना आता एक आधार घ्यावा लागतो आहे, तो आधार म्हणजे धर्माचा आधार. माझी भारतीय जनता पार्टीच्या धुळे जिल्ह्यातलं जे जे नेते नेतृत्व करतायत
तुम्हाला ही निवडणूक जर न्यायची असेल तर विकासाच्या नावावर न्या. तुम्ही केलेलं काम तुम्ही जनतेला सांगा. तुम्ही हा धर्माचा आधार वारंवार घेऊ शकणार नाही. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये राजवर्धन कदम मांडे अपक्ष उमेदवार होते. दुसरे उभाटाचे उमेदवार अनिल अण्णा गोटे उभे होते. त्यावेळेस या शहराच्या आमदार महोदयांनी कोणाशी मैत्री केली हे जग जाहीर आहे. नाकारलं. अहो, भारतीय जनता पार्टीच्या या 500 उमेदवारांच्या मनामध्ये एकच गोष्ट खटखटते की जेव्हा अनूप भैयांना 19 मध्ये उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी MIMशी दोस्ती केली. आणि तुम्ही हिंदुत्वाचा एवढा पुकार करतात तर जेव्हा 2024 मध्ये डॉक्टर सुभाष भामरेंनी भाजपाची उमेदवारी केली तेव्हा अनूप भैया तुमची भूमिका या सर्व 500 इच्छुक उमेदवारांनी बघितली. म्हणून तुमच्या आता पायाखालची माती खाली गेलेली आहे. या शहराचा निकाल हा 100% एकनाथ शिंदे साहेबांची सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या मागेच जनाधार गेलेला आहे. शरद पाटील सरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की धुळे शहराची हवा ही बदललेली आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थानं जी आपली 11 गावं आहेत त्या 11 गावांमध्ये मतपरिवर्तनाचा या ठिकाणी एक ट्रेंड तुमच्या आपल्या सर्वेंच्या माध्यमातून मित्रो या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे असताना आपण या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम घेऊन पाणी पुरवठा योजना त्यावेळेस कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आपण केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी विकास मंत्री त्यावेळेचे तत्कालीन विजयकुमार गावित साहेब यांच्या माध्यमातून ठक्कर बाप्पा योजनेतून आणि खावटी कर्ज वाटपाचा निर्णय त्यावेळेस आदिवासी बांधवांसाठी घेतला होता. त्या योजना परत चालू कराव्यात आणि शबरीमधून घरकुल योजना राबवाव्यात. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी आणि विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या कल्याणाचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिंदेची शिवसेना आणि इतर मित्र पक्ष आणि अपक्ष पुरस्कृत उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊन या ठिकाणी महापालिकेवरती आपल्या सर्वांचा मिळून महापौर या ठिकाणी बसणार याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका असल्याचं कारण नाही. आज सर्व स्तरावरचे लोक अडचणीत आलेले आहेत. परंतु जी मुख्य खाती आहे जी नगरपालिकेसाठी काम करू शकतात ते शिंदे साहेबांकडे आहे आणि त्या खात्याला पैसा पुरवण्याचं काम अर्थमंत्री म्हणून अजितदादा करणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने आपले नगरसेवक कसे निवडून येतील याची जाण आणि जाणीव ठेवून मित्र तुम्हाला आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपले उमेदवार हे गरीब आहेत. त्याच्यामुळे 15 तारखेला पाऊस कुठेही आला, गारांचाही आला तरी त्या गारा झेला. परंतु आपला जो हळुवार वाऱ्याने आणि हळुवार पाऊस जरी आला तरी त्या पावसालाच प्रतिसाद आपण द्या अशी विनंती या ठिकाणी करतो. च्या प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि काही प्रभागामध्ये पुरस्कृत असलेले सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन महापौर हा युतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. मी परत सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि धुळे शहराची जबाबदारी ही दोन्ही पक्ष मिळून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून आमच्यावर जी सोपवलेली आहे ती योग्य पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये पार पाडू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.